अजित पवार गटाच्या आजी माजी नगरसेवकांची बैठक झाली आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाच्या आजी माजी नगरसेवकांची बैठक झाली। चिंचवडचे जागा ही अजित पवार गटाला सोडण्याची मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली। लवकरच अजित पवारांना भेटून त्यांना याबाबतचा ठराव सादर केला जाणार आहे। तसंच आपली मागणी पूर्ण झाली नाही तर दुसरा पर्याय शोधण्याची तयारीही पिंपरी चिंचवडमधल्या आजी माजी नगरसेवकांनी दर्शवली आहे। राजकीय वर्तुळातून पुढे आणखी एक महत्त्वाची घडामोड। माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी थेट शरद पवारांना इशारा दिला। आपल्या मुलाला शरद पवार पक्षानं तिकीट दिलं तर ठीक, नाहीतर आपण त्याला अपक्ष उभं करू असा इशारा बबनराव शिंदे यांनी दिलाय। आणि यावरून बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडल्याची अप्रत्यक्ष कबुलीही दिली आहे। माढा मतदारसंघातील मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि महायुती विरोधातील वातावरण यामुळे शरद पवार यांच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नसल्याचं बबनराव शिंदे यांच्या लक्षात आलंय आणि त्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या घरचे उंबरठे झिजवणं सुरू केलंय। मात्र तिकीट मिळालं नाही तर आपले पुत्र रणजित शिंदे यांना अपक्ष उभं करण्याची तयारी बबनराव शिंदे यांनी सुरू केली आहे। 38 वर्ष पवार साहेबांबरोबर काम केलं। ह्या 2 वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेलाय तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबांना भेटून आलो। तिकीट मिळणार आहे का नाही मला माहित नाही, मागणी केली तुम्ही मला माहित, पण त्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक, नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो। तुम्ही मागणी केली का पवार साहेबांकडे? पवार साहेबांकडे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना